ओके चालेल का? ओके गुड आफ्टरनून. Practice 6.1 algebraic expression maths 8th standard. Okay, let me start. Let me begin with the question number 1. X square plus 9x plus 18. ठीक है, याचं कसं आहे की तीन टर्म आहे. एक्स स्क्वेअर आहे प्लस 9x प्लस 18. किती टर्म आहे पहिले लक्षात आहे. एक्स स्क्वेअर प्लस 9x प्लस 18. पहिले स्टेप आहे फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म मल्टिप्लाय करायचे. काय करायचे? फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म मल्टिप्लाय. काय येणार आहे 18x स्क्वेअर. काय डाऊट आहे? 18x. मिडल टर्म काय मिडल टर्म साईडला घ्यायचं. काय समजलं? काय डाऊट आहे? आता 18 चे फॅक्टर काढायचे की ज्याचं आन्सर आहे ना त्याचे सम, ज्या फॅक्टरचे सम 9 सम म्हणजे काय ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन. आता बघा 9x आहे 18x स्क्वेअर 80 कशामध्ये 2 9 चा 80 येतो. काय तो 2 9 2 9 चा 80 बरोबर ना. आता बघा आपल्याला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करून 9x पाहिजे, पण ह्या दोन फॅक्टरमध्ये मिळते का? 9 मिळत आहे. मग आपण नेक्स्ट बघायचं अजून कशामध्ये 3 3 6 चा 18 बरोबर आहे. बरोबर ना, हे दोन फॅक्टर राहिले 3 6 चा 18. आता ह्याला 3x आणि 6x जर ॲड केलं तर 9x येऊ शकतं. हे फॅक्टर ह्याचे आले. कळलं? तुम्हाला कसं निवडायचं कसं सिलेक्ट करायचं हे समजलं पाहिजे. कळलं? मला ना दोन फॅक्टरचं मल्टिप्लाय हे आलं पाहिजे आणि त्याचं सम किंवा सबट्रॅक्शन हे आलं पाहिजे. 9x आलं पाहिजे. कळलं? मिडल टर्म काय आलं पाहिजे? सम किंवा सबट्रॅक्शन करून ते मिडल टर्म आलं पाहिजे. मल्टिप्लाय करून हे आलं पाहिजे 18x. कळलं? 18x कसं आहे आपल्याकडे फर्स्ट टर्म लास्ट टर्मचं मल्टिप्लाय केलं बरोबर आहे. हा कॉन्स्टंट नंबर आहे, हा व्हेरिएबल आहे. कळतं आहे? समजलं? फायनली फॅक्टर कन्फर्म झाले. आता कसं लिहायचं? एक्स स्क्वेअर प्लस आता ऐका हे दोन आहेत फॅक्टर 3x आणि 6x. याचा बिगर नंबर कोणता आहे? बिगर फॅक्टर 6x आहे. ह्याला नेहमी मिडल टर्मची साईन द्यायची. काय करायची? मिडल टर्म. तो रूल विसरायचा. जेवढा जो कोणी मोठा फॅक्टर असेल कम्पेअर करायचं मोठा फॅक्टर कोणता आहे त्याला कोणती द्यायची? मिडल टर्मची साईन द्यायची. काय करायची? मिडल टर्म. 6x मिडल टर्म प्लस उरलेली साईन जी काय राहते ते प्लस त्यामुळे काही चेंजेस होणार नाही जे आहे ते. पण पहिला रूल काय करायचा आहे? फर्स्ट टर्म लास्ट टर्म मल्टिप्लाय मिडल टर्मचा सम किंवा सबट्रॅक्शन हे. आणि जेव्हा आपण हे करतो तर कोणतं ब्रेक होतो? मिडल टर्म ब्रेक होतो. काय होतो? मिडल टर्म. बरोबर आहे. इथे फॅक्टर ना कुठे ॲड होतात? इथे येतात. कळलं? आता याचा कॉमन काढायचा. एक्स स्क्वेअर प्लस आहे एक्स कॉमन काढला. एक्स स्क्वेअर म्हटला की त्याला 1 राहिला 6 म्हटला 6 राहिला बरोबर आहे. प्लस 3x प्लस 6 कॉमन फॅक्टर काढले. काय केले? आता वाय 6 प्लस x प्लस 6 x प्लस 6 आले. हा वन टाइम लिहायचा फक्त. काय करायचा? जे ब्रॅकेट दोनदा आले ते काय लिहायचं? वन टाइम लिहायचं. राहिलं काय? एक्स प्लस लिहायला. काय राहिला? हे झाले तुमचे फॅक्टरेशन. काय डाऊट आहे? समजलं? लिहून घे. झाले का? नाही ना. एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 9. आता परत आहे एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 9 बरोबर आहे. आता पहिला टर्म लास्ट टर्म काय करायचा? एक्स स्क्वेअर इंटू 9 किती येणार आहे? 9x मायनस 10x काय येणार आहे? तुमचा मिडल टर्म प्लस किंवा मायनस आलं पाहिजे जे काय फॅक्टर येते ते. आता 9x मल्टिप्लाय केलं 3x इंटू 3x याचं सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन करून मायनस 10x येणार नाही. मग आपण काय करायचं? 9x वजा 9x काय करायचं? 9x वजा 9x. बरोबर आहे. बघा 9x वजा 9x त्याला जर प्लस केलं तर 10x येईल बरोबर आहे. पण 10x तुम्हाला काय पाहिजे? मायनस मध्ये पाहिजे. काय पाहिजे? मग काय करायचं? मायनस 9x मायनस x. बघा तुम्ही जर बघितलं ना 9x तर तुम्हाला काय पाहिजे? प्लस पाहिजे पॉझिटिव्ह पाहिजे. तर मायनस 9x इंटू एक्स तर काय येणार आहे? 9x जर पॉझिटिव्ह असेल आणि जर त्याचं ॲडिशन केलं मायनस 9x आणि x केलं तर मायनस 10x येईल बरोबर आहे. म्हणजे हे फॅक्टर ह्याला मॅच होतात आहे. कळतंय? आता नेक्स्ट
9x मायनस 9x प्लस 9. फर्स्ट आणि लास्ट टर्म काय राहील? कॉमन राहील. इथे मॅच होईल. काय डाऊट आहे? इथे जो मधला टर्म आहे तो काय स्प्लिट होईल. ठीक आहे, कॉमन काढला x मायनस 9 मायनस 1 घ्यायचं x मायनस 9. ह्याच्यावर मायनस 1 घेतलं तर काय होईल बघा, मल्टिप्लाय केलं मायनस एक्स इंटू मायनस 1 इंटू एक्स काय ना मायनस एक्स मायनस 1 इंटू मायनस 9 काय ना प्लस 9 येणार. काय व्हॅल्यू चेंज नाही झाली पाहिजे. एक्स मायनस 1 तुमचा एक ब्रॅकेट येणार, एक्स मायनस दुसरं येणार. कळत आहे? काय डाऊट आहे? समजतंय? आता मी एक कॉमन तुम्हाला एक फॅक्टर म्हणतो बघा, मायनस एक्स प्लस 5 असं आहे बघा. मायनस एक्स प्लस 5 याच्यामध्ये कॉमन काढायचं. काय करायचं? मायनस 1 काढायचं, एक्स मायनस 5 काय करायचं? एक्झाम्पल देतो बघा, बरं व्यवस्थित करायचं. असं अजून एक क्वेश्चन मिळालं बघा. हे सेम पॅटर्न आहे. कळतंय? कॉमन फॅक्टर काढतो. त्याच्यामध्ये एक्स स्क्वेअर मायनस 5 एक्स कॉमन आहे. राहिला काय? इथे एक्स आणि इथे मायनस 5 बरोबर आहे. मायनस एक्स प्लस 5 असं आपलं काय झालं, मायनस 1 कॉमन घ्यायचा, एक्सला असं ठेवायचं एक्स मायनस 5. कळलं? जेव्हा मायनस येईल ना मायनस बाहेर तर आतली जे साईड आहे त्याचं काय होईल? साईन चेंज होईल. मायनस एक्स आहे, मायनस 1 इंटू एक्स काय मायनस एक्स मायनस 1 इंटू मायनस 5 काय होणार आहे? प्लस 5. कळत आहे? जेव्हा हे ओपन होईल ह्याने याला मल्टिप्लाय केलं काय होईल? ह्या व्हॅल्यूमध्ये काय येईल? ह्या व्हॅल्यूमध्ये. याच्यामध्ये काय एक्स स्क्वेअर आहे म्हणजे एक्स जास्त आहे, एक्सचं कॉमन काढलं इथे काय एक्स मध्ये एक्स राहील, एक्स राहिला मायनस 5 त्यामध्ये एक्स बाहेर राहिला तर काय 5 राहिला. कळलं? तुला सांगा इथे कॉमन कसं येणार? काय ना एक्स बाहेर, इथे काय राहणार? एक्स इथे काय राहणार? बरोबर आहे. हे एकदम कॉमन जर तुम्हाला आयडिया कळाली ना की तुम्ही एकदम इझिली कॉमन फॅक्टर काढू शकता. कन्फ्युज होणार नाही. वैभव येतो चेहरा बघ, कुठे याच्यामध्ये येऊ नकोस म्हणून चेहरा मी दाखवतोय, कन्फ्युज होणार म्हणून. ठीक आहे, चला हे एक्सप्रेशन करायची गरज लागते कोणाला? जरा जास्त प्रॅक्टिस करायची सवय असते म्हणून. प्रॅक्टिस केली तर काही एक्सप्रेशन गरज लागत नाही, तो करायला. ठीक आहे, वाईज थर्ड क्वेश्चन जरा सिमिलर करून द्यायचं का? सिमिलर काहीच गोंधळ करता येतो. चला वाय स्क्वेअर प्लस 24y काय करूया? प्लस 24y प्लस काय येणार आहे? 144. पहिला काय स्टेप आपली? वाय स्क्वेअर फर्स्ट आणि लास्ट नंबरला मल्टिप्लाय करायचं. वाय स्क्वेअर इंटू 144 मग किती येणार आहे? 144 वाय स्क्वेअर. बाजूला काय येणार आहे? मिडल टर्म येणार आहे. बरोबर है? अभी 144 किसके टर्म में आता है? 12 के. बराबर है? 12 बाय 12 होता 144. बरोबर आहे? ह्याचं मी ॲड केलं तर ते फॅक्टर दोन्ही आपल्या कंडिशन आपण कसं सर्च करत आहे. 12 दा 144 वाय स्क्वेअर 12 प्लस 12 किती आहे? 24. ठीक आहे, समजलं? आता मग ते तिकडे एक लक्षात आहे, दोन एक लक्षात. याच्यामध्ये कॉमन काढायचा आहे दोघांमध्ये. ठीक आहे, याचा कॉमन काय येईल? वाय. इथे काय येणार आहे? वाय. इथे काय येणार आहे? प्लस. आता बघा 12y प्लस 144 याच्यामध्ये कॉमन काय येणार आहे? 12 येणार आहे. काय येणार आहे? इथे काय राहिला? वाय प्लस 144 अपॉन 12 किती आले? 12. समजलं? कॅल्क्युलेशन करायचं सर पहिल्या ब्रॅकेट मध्ये जे नंबर येतो तसं दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये येतो ना? कंपल्सरी नाहीये, कंपल्सरी नाहीये, डिफरंट येऊ शकतात. म्हणून म्हटलं बेसिक गोष्टी लक्षात ठेवा, कंपल्सरी नाही. आता काय राहिले? स्कूल मध्ये दुसरी मेथड सांगितली मला ते पण सांगा, ते पण शिकवतो. पण ही इझी मेथड आहे. कळलं? अशीच टीचर मध्ये ठीक आहे, समजलं का?
क्वेश्चन नंबर 9. कम्फर्टेबल बसता ठीक आहे झालं का रब करू फर्स्ट स्टेप काय आहे सांगा मला फर्स्ट आणि लास्ट नंबर मल्टीप्लाय 15 3 दा सेकंड टर्म मध्ये बरोबर आहे काय डाऊट आहे चला कोणकोणती टर्म सांगा 45 ला 5 9 वैभवी बी पासून ते 10 पण टेबल येते आपल्याला एवढं वेळ डाऊट आहे 45 कशामध्ये येणार 5 फायदा 5 6 45 का मग 5 9 काय लिहू 80 अवस्था कळली मी जे बोलतोय ना इकडे बघ अजून उत्तर नाही आलंय 5 बोल हे तुमचं मिस होतं म्हणजे शाळा आणि ते काय शिकवतात ना त्यामुळे तुमचा सगळा डोक्याचा भाग ना कुठेतरी असा त्या साईडला पडून राहतो आणि तुम्ही कधी वेगळं शिकता 5 9 चा पहिले कंडिशन बघूया 5 9 ठीक आहे हां ह्याचा 5 9 ला 45 येईल पण ही दुसरी कंडिशन सॅटिस्फाय करते का 5x + 9x मध्ये येते का अगं काय नाही बोलते काय बोलते सर कुठून आम्ही येणार का आता येईल बघे प्रशांत बघतो सर आता सुनेची पाहिजे होते बघा आता बघा मी काय केलं जुळवाजुळवी केली काय केली मॅचिंग केली 9x 3 वर ठेवला की 5x 2 वर ठेवला का सर आता बघा सर मी जर इथे 5x लिहिला असता बरोबर मला कॉमन फॅक्टर्स नसते काय कॉमन निघालं असतं हा कॉमन आहे ना येस ह्याच्यामध्ये 5 काय बघतो नऊ येतं ना एवढा समोर होतं ना म्हणून आता ह्याच्यामध्ये काय करणार मी 3x कॉमन काय करणार आहे ह्याच्यामध्ये 3x जरा मग इथे काय राहिला x राहिला काय आला प्लस इथे काय राहिला 3 राहिला बरोबर आहे कॉमन काढला म्हणजे काय मी ह्याच्याला डिवाइड केलं 3 9 ला काय केलं डिवाइड केलं किती आलं 3 बरोबर आहे 9x ला मी 3x ने डिवाइड केलं x गेला 3 चा 9 कॉमन आहे बरोबर आहे समजलं ना ही कॉमन फॅक्टर काढायची आणखी एक पद्धत आहे म्हणजे अशा प्रकारे तुम्ही करू शकता ठीक आहे आता 5 ला 15 आता बघा प्लस 5 काय येणार आहे 5x आपण 5 केलं तर काय येणार x येणार 15 + 5 केलं काय 3 येणार काय आलं म्हणजे हे दोन कॉमन मिळाले आपले एक जो काय फॅक्टर एक मिळाला होता x + 3 राहिला काय 3x + 5 कळतंय समजलंय कॅल्क्युलेशन समजून घ्या बाकी काही नाही याच्यामध्ये आता मी एक रॅन्डमली काय देतो जे सिमिलर टाईप आहेत मला लवकर कळेल तू मॅथ्स होऊन करायची मॅथ्स होऊन करायची म्हणजे कम्प्लीट करायची कळला असं येस बरोबर कळला आपण ते करू द्यायचं वाच कर झालं सर पाय वाच कर काय अभ्यास कर प्रॅक्टिस कर तू झाडं मी एवढं काढायला आता अभ्यास कर हां झालंय ना जायचं घरी जा घरी हे कळलं का पहिला स्टेप काय करायचं आहे
5y मल्टिप्लाय 10 -10 -10 व्हॅल्यू आहे याची मायनस तर 5 असते बरोबर बरोबर -5 -50y² 5y मिडल टर्म साईडला ठीक आहे. काय 10y 10 5 15 बराबर है. करते ही क्या डाउट है. अभी देखो अगर मुझे 5y चाहिए तो मुझे माइनस करना पड़ेगा. क्या करना. माइनस अभी मैंने क्या करूँगा ओरिजिनल कहाँ पे आता है कि मैं अभी प्लस माइनस साइन किसका लूँ. ये मिडिल टर्म है इसका साइन क्या प्लस है तो मैं इसको प्लस लूँगा इसको माइनस. तो देखो 10y - 5 क्या आएगा 5 आएगा. क्या आएगा 10y -5 करूँगा बराबर है. तो मल्टीप्लाई करूँगा तो मुझे कितना मिलेगा -50y² मिलेगा और ये अगर माइनस करूँगा तो कितना मिलेगा +5y मिलेगा. ये ध्यान रखो. मैंने क्या किया जो बड़ा फैक्टर था ना उसको इसका साइन दिया. क्लियर है. समजतंय सर. मला 10 वेळा विचारायला सांगता मी तुला सांगतोय तरी त्या घाणेरड्या चुका तुम्ही करता. समजते सर. सॉल्व करताना मी किती विषय काढले तुमच्या तुझं काय विचारत नको. तू विषय काढायला देतच नाही तू येतच नाही. चालू आहे सर. ठीक आहे 5y². आता काय घेईन मी +10y -5y -2 कळतंय. +10y -5y इथे फायदा काय माहिती का तुम्ही काही घेऊ शकता. 10 च्या जागी 5 पण घेतं 5 च्या जागी 5 कारण दोन्ही हे होत आहे. आता कॉमन काढायचं. काय घेणार कॉमन 5y. इथे काय राहिलं y प्लस इथे काय कॉमन 5 कॉमन काढला 10 च्या काय येणार आहे इन्स्टेड ऑफ 10. अगं 5 कॉमन काढला ना मी. हां 5 कॉमन काढा म्हणजे 10 ला 5 ने डिवाइड केलं किती येणार मग. अरे 10 ला डिवाइड बाय 5 केलं किती येणार आन्सर काय. अगर 10 ला 5 ने भागिले किती येणार आन्सर. डिवाइड 4 ला 2 ने डिवाइड केलं किती आन्सर येईल. मल्टिप्लाय ना डिवाइड मल्टिप्लाय करते 6 येणार नाही बाबा. आत्तेच तुला मल्टिप्लाय होतो. ऍड सॉरी ऍड 4 ला डिवाइड बाय 2 केलं किती येणार आन्सर. अरे काय सर. तर ओके आता बघ इथे कॉमन करणार 5x² + 10y.